आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 12.29. In the series limit wavelength of Lyman's series for hydrogen atom is 912 angstrom. म्हणजे सिरीज लिमिट दिले, सिरीज लिमिट ऑफ लायमन सिरीज दिले. Series limit of Lyman series is 912 angstrom. Then find the series limit of Balmer series. Then find series limit of Balmer series. That is the question. बघा, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. एका सिरीजचं सिरीज लिमिट दिलंय आणि दुसऱ्या सिरीजचं सिरीज लिमिट फाइंड आउट करायला सांगितलंय. आता सिरीज लिमिट म्हणजे काय असतं रे सांगा, हे मी सांगितलंय तुम्हाला. व्हॉट डू यू मीन बाय सिरीज लिमिट? करेक्ट. सिरीज लिमिट म्हणजे शॉर्टेस्ट वेव्हलेंथ असते, बरोबर आहे ना? कारण हे दोन वर्ड महत्वाचे आहेत काही वेळेला. फर्स्ट लाईन आणि सिरीज लिमिट हे दोन वर्ड महत्वाचे आहेत, बरोबर? फर्स्ट लाईन अँड द सिरीज लिमिट. फर्स्ट लाईन म्हणजे लॉंगेस्ट वेव्हलेंथ असतं आणि सिरीज लिमिट म्हणजे शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. आणि कुठल्याही सिरीजच्या शॉर्टेस्ट वेव्हलेंथ लक्षात ठेवणं खूप इझी आहे, बरोबर आहे ना? एक 1/r असतं, दुसरं 4/r असतं, तिसरं 9/r असतं, चौथं 16/r असतं आणि पाचवं काय असतं 25/r. हे सगळे काय आहेत? सिरीज लिमिटच्या व्हॅल्यू आहेत, सिरीज लिमिट्स, बरोबर आहे ना? सिरीज लिमिट्स म्हणजे काय? शॉर्टेस्ट वेव्हलेंथच्या व्हॅल्यू आहेत. तर सिरीज लिमिट म्हणजे शॉर्टेस्ट वेव्हलेंथ ही अगोदर माहिती पाहिजे. 1/r लायमन सिरीजची सिरीज लिमिट असतं, 4/r बाल्मर सिरीजचं असतं, 9/r कुठलं असतं? पाश्चन, 16/r कुणाचं असतं? ब्रॅकेट, आणि 25/r कुणाचं असतं? ब्रॅकेट सिरीजचं, सॉरी फंड सिरीजचं असतं. ठीक आहे. आता सिरीज लिमिट ऑफ लायमन सिरीज दिलंय म्हणजे की काय दिलंय? 1/r दिलंय तुम्हाला. 1/r इज इक्वल टू 912 दिलंय, बरं ना? सिरीज लिमिट ऑफ लायमन सिरीज दिले 912. सिरीज लिमिट ऑफ लायमन सिरीज 1/r असतं. सो 1/r इज इक्वल टू 912. ठीक आहे. देन फाइंड सिरीज लिमिट ऑफ बाल्मर सिरीज. आता सिरीज लिमिट ऑफ बाल्मर सिरीज म्हणजे 4/r काढायचा आहे. 4/r किती असेल असा क्वेश्चन मार्क आहे. ओके, सो 1/r, सो लॅम्बडा शॉर्ट ऑफ दी बाल्मर सिरीज काढायला सांगितलंय, म्हणजे 4/r काढायला सांगितलंय. सो 4 इंटू 1/r ची व्हॅल्यू 912 आहे. सो आन्सर काय येणार आहे? 4 इंटू 912. 4 इंटू 912 म्हणजे काय येणार? 3648 अँगस्ट्रॉम. व्हेरी सिम्पल. म्हणजे असे देखील क्वेश्चन असू शकतात, लक्षात घ्या. म्हणजे सेकंड लाईन ऑफ बाल्मर सिरीजची एवढी वेव्हलेंथ आहे, तर सिरीज लिमिट किंवा लॉंगेस्ट वेव्हलेंथ दुसऱ्या सिरीजची किती असेल या पद्धतीचे क्वेश्चन देखील असू शकतात आणि ते देखील इझिली सॉल्व्ह करू शकतोय आपण. हे खूप इझी क्वेश्चन आहे. ओके, सो सिरीज लिमिट म्हणजे शॉर्टेस्ट वेव्हलेंथ हे अगोदर लक्षात राहिलं पाहिजे आणि फर्स्ट लाईन म्हणजे लॉंगेस्ट वेव्हलेंथ. Next is 12.30. Calculate wavelength and frequency of H beta line. H beta line ची वेव्हलेंथ पण काढायची आणि फ्रिक्वेन्सी पण काढायची. वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी ऑफ H बीटा लाईन ऑफ द बाल्मर सिरीज. आता H बीटा लाईन ऑफ बाल्मर आहे सिरीज. आता मला सांगा, H बीटा लाईन इमिट होण्यासाठी इलेक्ट्रॉन कितव्या ऑर्बिट मधून कितव्या ऑर्बिट मध्ये जम्प करावं लागेल? कारण ते माहिती असल्याशिवाय आपण लॅम्बडा काढू शकणार नाही. बरोबर. आता बाल्मर सिरीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन जम्प करायला पाहिजे कुठल्या ऑर्बिट मध्ये? सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करायला पाहिजे. ठीक आहे.
आणि एच बीटा म्हणजे काय, फोर्थ मधून सेकंड मध्ये, कारण हे तुम्हाला माहिती पाहिजे. एच अल्फा, एच बीटा, एच गॅमा, एच डेल्टा अशा काही वेळेला क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असतं, एच अल्फा लाईन म्हणजे काय, एच बीटा, एच गॅमा, एच डेल्टा. हे सगळ्या बाल्मर सिरीजच्या लाईन आहेत. बाल्मर सिरीज म्हणजे सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करायला पाहिजे कुठल्याही आउटर ऑर्बिट मधून, कारण सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प केला तरच बाल्मर सिरीज तयार होणार. बरोबर आहे ना. मग आता एच अल्फा म्हणजे थर्ड मधून सेकंड मध्ये, एच बीटा म्हणजे फोर्थ मधून सेकंड मध्ये, एच गॅमा म्हणजे थर्ड मधून सेकंड मध्ये, आणि फिफ्थ मधून सेकंड मध्ये, आणि एच डेल्टा म्हणजे सिक्स मधून सेकंड मध्ये जम्पिंग करायला पाहिजे. लक्षात आलं का. मग एच बीटा लाईन म्हणजे फोर्थ मधून सेकंड मध्ये जम्प करायला पाहिजे. मग किती वेवलेंथ इमिट होणार ते लॅम्बडा काढूया अगोदर. 1 by lambda is r in bracket 1 by p square. p square म्हणजे 4 येणार, minus 1 by n square म्हणजे 16. 1 by p square minus 1 by n square, बरोबर आहे ना. So 1 by lambda is equal to r into 1 by 4 च 4 by 16 करतो, 4 minus 1 म्हणजे 3 by 16 होणार. सो लॅम्बडा येणार आहे 16 by 3r. परत r ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 911. सो वेवलेंथ इमिट होणार आहे 16 by 3 into 911. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 912 कन्सिडर करा, म्हणजे 3 ने व्यवस्थित डिवाइड होईल. 304. 16 into 304. वेवलेंथ येते 4864 अँगस्ट्रॉम. 4864 अँगस्ट्रॉम ही वेवलेंथ इमिट होणार. वेवलेंथ झाली. आता फ्रिक्वेन्सी कशी काढायची, तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, फ्रिक्वेन्सी न्यू इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय वेवलेंथ. व्हेलॉसिटी ऑफ लाईट किती असते, 3 × 10⁸ डिवाइडेड बाय 4864. ओके. आता हे अँगस्ट्रॉम मध्ये असल्यामुळे काय करावं लागेल, इंटू 10⁻⁻10 करावं लागेल. 3 × 10⁸ डिवाइडेड बाय 4864 इंटू 10⁻⁻10. सो आन्सर येणार आहे 6.167 फ्रिक्वेन्सी. 6.167 इंटू 10⁻14 हर्ट्ज. (6.167 into 10⁻14 hertz will be the answer. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, दॅट इज 12.31. तर काय दिलंय, द वेवलेंथ ऑफ फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज ऑफ हायड्रोजन ॲटम. हे बघा, वेवलेंथ ऑफ फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज, wavelength of first line of Lyman series is identical to the second line of the Balmer series. Identical म्हणजे equal, is equal to second line of Balmer series. Balmer series for some hydrogen like atom, for H like atom. क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते लक्षात येते का बघा. वेवलेंथ ऑफ फर्स्ट लाईन ऑफ लायमन. आता लायमन, बाल्मर, ब्रॅकेट किंवा पाश्चन, ब्रॅकेट आणि फंड या सगळ्या सिरीज कोणाच्या आहेत, हायड्रोजन ॲटमच्याच फक्त आहेत, हायड्रोजन ॲटमच्या. म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज थोडक्यात परत इथे लिहितो, हायड्रोजन ॲटम इज इक्वल टू काय दिलंय,
इज आयडेंटिकल टू काय दिलंय, सेकंड लाईन ऑफ बाल्मर सिरीज ऑफ हायड्रोजन लाईक ऍटम, म्हणजे हा ऍटमच दुसरा आहे, लक्षात घ्या. हायड्रोजन लाईक ऍटम वाय, त्याला वाय हे नाव दिलेलं आहे. कॅल्क्युलेट एनर्जीज ऑफ फर्स्ट 3 लेवल ऑफ वाय. तर एनर्जीज फाइंड आउट करायच्या आहेत, एनर्जीज ऑफ फर्स्ट 3 लेवल ऑफ वाय क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन लक्षात येतोय का बघा व्यवस्थित. लायमन सिरीजची फर्स्ट लाईन ची जी वेवलेंथ आहे तीच वेवलेंथ कुणाची आहे, हायड्रोजन लाईक ऍटमची आहे. हायड्रोजन लाईक ऍटमच्या सेकंड बाल्मर सिरीजची. आता या दोन्हीचे इक्वेशन लिहूया ना बेस्ट वे, त्याच्यावरून पुढे आपल्याला कन्क्लुजन करता येईल, ते इक्वेट करता येईल. ओके, हे बघा याचं एक इक्वेशन लिहू शकतो, म्हणजे बोहर्स फॉर्म्युला. इक्वेशन लिहायचं म्हणजे बोहर्स फॉर्म्युला लिहायचा. कुणाचा, फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीजचा, तो लिहू शकतो. त्याचबरोबर सेकंड लाईन ऑफ बाल्मर सिरीज ऑफ हायड्रोजन लाईक ऍटम, त्याचा एक फॉर्म्युला लिहू शकतो आपण, बरोबर. हे दोन फॉर्म्युले लिहायचे आहेत आणि ते जस्ट इक्वेट करायचे. दॅट इज सो सिम्पल. बघा आता फर्स्ट लाईन ऑफ लायमन म्हणजे जम्पिंग कुठून कुठं व्हावं लागेल सांगा. फर्स्ट लाईन ऑफ लायमन कुठल्या ऑर्बिट मधून कुठल्या ऑर्बिट मध्ये जम्प करावं लागेल हे अगोदर सांगा मला. फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज म्हणजे 2 मधून 1 मध्ये जम्पिंग करावं लागेल. फर्स्ट लाईन म्हणजे लॉंगेस्ट वेवलेंथ असते, 2 to 1. याचा फॉर्म्युला काय येणार, 1 बाय लॅमडा इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 बाय पी स्क्वेअर, प्रिव्हियस ऑर्बिट 1 मायनस 1 बाय एन स्क्वेअर म्हणजे 4. ठीक आहे. सो 1 बाय लॅमडाचा फॉर्म्युला काय येणार आहे, आर इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 4 मायनस 1 3, 3 बाय 4 येणार ना. ठीक आहे, हे झालं फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज. आता नेक्स्ट काय दिलंय, सेकंड लाईन. सेकंड लाईन ऑफ पाल्मर सिरीज ऑफ हायड्रोजन लाईक ऍटम म्हटलंय, हायड्रोजन ऍटम नाही येतो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता सेकंड लाईन म्हणजे कुठून कुठे जम्प करावं लागेल ते अगोदर सांगा. बाल्मर मध्ये म्हणजे सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करायला पाहिजे, परंतु सेकंड लाईन इमिट व्हायला कुठल्या ऑर्बिट मधून कुठल्या ऑर्बिट मध्ये जम्प करायला पाहिजे ते अगोदर सांगा. 4th to 2nd लक्षात येते ना, कारण फर्स्ट लाईन म्हणजे 3rd to 2nd, सेकंड लाईन म्हणजे 4th to 2nd, थर्ड लाईन म्हणजे 5th to 2nd असं रिपीट होणार आहे ते, बरोबर. मग याचा इक्वेशन लिहूया, 1 बाय लॅमडा इज इक्वल टू आर. आता हा हायड्रोजन ऍटम नाही, हायड्रोजन लाईक ऍटम असेल तर 1 बाय लॅमडाचा फॉर्म्युला आर इंटू झेड स्क्वेअर असतं, माहिती आहे ना, म्हणजे इथं झेड स्क्वेअर नावाची एक टर्म येणार आहे. ओके, आर इंटू झेड स्क्वेअर, झेड म्हणजे त्याचा ऍटॉमिक नंबर जो काय असेल तो. 1 बाय पी स्क्वेअर म्हणजे डायरेक्टली 4 लिहितो, मायनस 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर म्हणजे 1 बाय 2 स्क्वेअर मायनस 1 बाय 4 स्क्वेअर येणार ना, 1 बाय 4 मायनस 1 बाय 16, करेक्ट. 1 बाय लॅमडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट काय होणार आता, हे 1 बाय 4 म्हणजे 4 बाय 16, 4 मायनस 1 म्हणजे 3 बाय 16 येणार. ओके, इथपर्यंत कोणाला डाऊट नसावा. लक्षात आलं. आता या दोन्ही वेवलेंथ इक्वल आहेत असं म्हणून सांगितलंय. ही जी वेवलेंथ आहे लायमन सिरीजची फर्स्ट लाईन आणि बाल्मर सिरीजची सेकंड लाईन, या दोन्ही सेम आहेत म्हणून सांगितलंय, आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. हे जस्ट इक्वेट करतो ना, सेम आहे म्हणून क्वेश्चन मध्ये सांगितलंय. म्हणजे आर इंटू 3/4 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, आर झेड स्क्वेअर इंटू 3/16 असलं पाहिजे. आर आर गेट कॅन्सल, 3 गेट कॅन्सल. ओके, 16 LHS ला नेतो, 16/4 इज इक्वल टू झेड स्क्वेअर येणार, म्हणजे येणार 4. म्हणजे तो झेड जो येणार आहे
त्या हायड्रोजन लाईक ऍटमचा तो 2 येणार आहे, म्हणजे तो हेलियम असणार आहे थोडक्यात, हेलियम. म्हणजे या इन्फॉर्मेशन वरून काय केलं आपल्याला मिळालं, झेड मिळाला. आता एनर्जी इन 3 लेवल. आता फर्स्ट ऑर्बिट हायड्रोजन असेल, हायड्रोजन ऍटम असेल तर -13.6 आणि ऑदर असेल तर Z² न मल्टिप्लाय करायचं असतं ना. एनर्जी इन nth ऑर्बिटचा जनरल फॉर्म्युला इथे लिहितो मी. जनरल फॉर्म्युला काय बघा, हा फॉर्म्युला पाठ आहे ना, एनर्जी इन nth ऑर्बिट, ओके, -13.6 Z² n². असा हा जनरल फॉर्म्युला आहे. हा सगळ्या हायड्रोजन लाईक ऍटमला अप्लाय होऊ शकतो. सो एनर्जी इन फर्स्ट ऑर्बिट म्हणजे काय येणार आहे, -13.6, कारण 3 एनर्जी लेवल्स म्हणजे पहिल्या ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आणि थर्ड ऑर्बिट, या 3 ऑर्बिटच्या एनर्जीज आपल्याला काढायचे. Z² ची व्हॅल्यू किती, 4, 1, फर्स्टच ऑर्बिट आहे ना. सो -13.6 इंटू 4 हे झालं फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी. 54.4 आन्सर येणार, 54.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेकंड ऑर्बिट -13.6 Z² म्हणजे 4 आणि n² म्हणजे देखील 4च येणार, म्हणजे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि थर्ड ऑर्बिटची 4/9. आन्सर येतं 6. हे मायनस साईन लिहायचं राहिलं, मायनस साईन कंपल्सरी आहे. ओके, इट इज इक्वल टू -6.04 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 6.04 इलेक्ट्रॉन व्होल्ट. लक्षात आला का क्वेश्चन? हे सगळे क्वेश्चन खूप महत्वाचे आहेत, हे प्रॅक्टिस करा. सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम इथं कव्हर होतात. नेक्स्ट क्वेश्चन 12.32. Hydrogen atom in ground state is excited by the radiation of wavelength 990.7 angstrom. 990.7 angstrom म्हणजे काय दिलंय, हायड्रोजन ऍटम आहे, ग्राउंड स्टेट मध्ये आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये असणार आहे आणि त्याच्यावर या वेव्हलेंथचे रेडिएशन इन्सिडेंट केलेत. हाऊ मेनी डिफरंट वेव्हलेंथ्स आर पॉसिबल इन रिझल्टिंग इमिशन स्पेक्ट्रम. हा काय सिंपल क्वेश्चन आहे. तर किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतील असा क्वेश्चन आहे. स्पेक्ट्रल लाईन्स किती इमिट होतील याच्या टाईपचा क्वेश्चन आपण सोडवलाय ऑलरेडी. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. अँड फाइंड द लॉंगेस्ट वेव्हलेंथ अमंग दिस. लॅम्बडा लॉंगेस्ट काय असणार याच्यामध्ये, याच्यामधली कुठली वेव्हलेंथ लॉंगेस्ट असणार हे फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. आता सुरुवातीला काय करावं लागेल, याच्यामध्ये एनर्जी किती आहे ते बघावं लागेल. 990.7 मध्ये एनर्जी किती आहे. एनर्जी इन फोटॉनचा फॉर्म्युला काय असतो, म्हणजे हे जे रेडिएशन आहे त्याच्यामध्ये फोटॉन्स असणार ना, ते फोटॉन मधली एनर्जी किती असते कसं काढायचं. शॉर्टकट फॉर्म्युला 12,400 डिवायडेड बाय 990.7. जनरली व्हॅल्यू एक्झाम मध्ये अशा दिल्या जातात की ज्याचं इझिली डिव्हिजन वगैरे करता येईल. ओके, 12,400 डिवायडेड बाय 990.7 म्हणजे याच्यामध्ये एनर्जी आहे 12.52 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे हे जे रेडिएशन आहेत या रेडिएशन मध्ये प्रत्येक फोटॉन मध्ये एवढी एनर्जी असणार आहे, 12.52 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता ही एनर्जी कोणाला मिळणार, ग्राउंड स्टेट मध्ये असणाऱ्या, ग्राउंड स्टेट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला. सो एनर्जी किती होणार बघा, एनर्जी किती असते, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते ग्राउंड स्टेट मध्ये, त्याला एवढी एनर्जी मिळणार 12.52 मिळणार इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, आणि त्याची फायनली एनर्जी किती होणार बघा, मायनस मध्येच येणार,
आन्सर येतं 1.08 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 1-1.08 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, बरोबर आहे. मग आता हा कितव्या ऑर्बिटमध्ये जाऊन फिरणार हे अगोदर काढा. कितव्या ऑर्बिटमध्ये फिरणार बघा, व्हॅल्यू लिहूया. -13.6, -3.4, -1.51, -0.85. ही व्हॅल्यू कुठली आहे, कुठल्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये आहे? हे थर्ड ऑर्बिट आहे आणि हे फोर्थ ऑर्बिट आहे. थर्ड आणि फोर्थ ऑर्बिटच्या मधली ही व्हॅल्यू आहे. म्हणजे कितव्या ऑर्बिटमध्ये जाऊन रिव्हॉल्व होणार सांगा? थर्ड ऑर्बिटमध्ये. सो फायनली इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग टू थर्ड ऑर्बिट. थर्ड ऑर्बिट. आता थर्ड मधून परत ग्राउंड स्टेटला तो येणार आहे. ओके, तर त्यावेळी किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार? when it jumps from 3 to first, number of spectral lines किती तयार होणार बघा? नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स कसं काढायचं असतं? 3 to first म्हणजे डिफरन्स किती येणार? 2 येणार, डिफरन्स 2, आणि त्याच्यामुळे काय करायचं असतं? 2 + 1 करायचं असतं, म्हणजे 3 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार. आता 3 स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार ना. कुठल्या सिरीज मधल्या किती स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होणार ते पण जरा सांगा. कुठल्या सिरीज मधल्या किती स्पेक्ट्रल लाईन इमिट होणार? तर याच्यामध्ये 2 + 1 आहे ना, आणि फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करतोय, म्हणजे या 2 ज्या आहेत त्या कुणाच्या असणार आहेत? 2 लायमनच्या असणार, आणि एक असणार आहे बाल्मर सिरीजची. हे तर लक्षात येते ना. 2 लायमन सिरीजच्या लाईन असणार आणि एक बाल्मर सिरीजची लाईन असणार. परफेक्ट, ठीक आहे. मग आता परत क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? लॉंगेस्ट वेव्हलेंथ याच्यातली कुठली असेल? आता लॉंगेस्ट वेव्हलेंथ लायमन सिरीजच्या वेव्हलेंथ काय असतात? कमी असतात. बाल्मर सिरीजच्याच वेव्हलेंथ जास्त असतात ना. मग बाल्मर सिरीजची याची वेव्हलेंथ आपल्याला एक जी वेव्हलेंथ असणार ना बाल्मर सिरीजची ती काढावी लागेल. हे बघा कसं ट्रान्झिशन होते, लक्षात येते का? बघा, दिस इज फर्स्ट ऑर्बिट, दिस इज सेकंड ऑर्बिट, दिस इज थर्ड ऑर्बिट. थर्ड मधून थर्ड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन आहे. थर्ड मधून तो फर्स्ट मध्ये येऊ शकतो, किंवा थर्ड मधून सेकंड मध्ये येणार आणि सेकंड मधून फर्स्ट मध्ये येणार. तर ही एक लायमन सिरीज असणार आहे आणि ही दुसरी लायमन सिरीज असणार आहे. लायमन सिरीजच्या वेव्हलेंथ कमीच असतात, अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये असतात. बाल्मर सिरीजची वेव्हलेंथ फक्त एक काढावी लागणार. एक बाल्मर सिरीजची एक कुठली येणार? ट्रान्झिशन फ्रॉम 3 to 2 होत असतानाची, त्याची वेव्हलेंथ फक्त काढायला पाहिजे. बोहर्स फॉर्म्युला वापरूया. कुठून कुठे जम्प करणार आहे? थर्ड मधून सेकंड मध्ये जम्प करतानाची जी बाल्मर येणार आहे त्याची वेव्हलेंथ काढायची आहे. ओके, सो 1/p² म्हणजे 4 -1/n² म्हणजे 9, r in bracket 9 - 4 that is 5/36. सो लॅम्बडा येणार आहे 36/5 r, 36/5 × 911. सो ती वेव्हलेंथ असणार आहे 36 / 5 × 911, 6559. 6559 angstrom. That is the answer, 6559. ही त्याच्यामधली लॉंगेस्ट वेव्हलेंथ असणार आहे. बाकीच्या 3 to 1 ची वेव्हलेंथ काढली आणि 2 to 1 ची वेव्हलेंथ जरी काढली तर ती काय असणार आहे? कमीच येणार. ओके, हे लॉजिकली तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कारण लायमन सिरीजच्या सगळ्या वेव्हलेंथ अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये असतात, कमी असतात. लायमन पेक्षा जास्त वेव्हलेंथ बाल्मरच्या, बाल्मर पेक्षा जास्त पाश्चनच्या. इथे एखादी पाश्चन येत असते तर ती पाश्चनची मग वेव्हलेंथ काढली असती. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. एनी डाऊट इन दिस केस? हा, आता लक्षात घ्या, आपण सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम म्हणजे डिफरंट सिरीज रिलेटेड सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम कुठले येतात ते आपण स्टडी केलेला आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की हे झालेले प्रॉब्लेम याच्यामध्ये सगळ्या मी शॉर्टकट मेथड सांगितलेले आहेत ते जरा रिपीट बघा, प्रॅक्टिस करा चांगलं.
याच्यातला असला कसलाही क्वेश्चन आला तरी इझिली सॉल्व्ह झाला पाहिजे. त्याच्यासाठी रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. ॲटम या टॉपिकच्या पहिल्या व्हिडिओ पासून सगळे व्हिडिओ जरा फास्ट स्पीड जरा वाढवून युट्यूबवरचे व्हिडिओ रिपीट बघा. खूप छान टॉपिक आहे, खूप इझी टॉपिक आहे. याच्यातला कुठलाही क्वेश्चन आला, नीट किंवा मेन्स एक्झाम असू दे, तर अजिबात मार्क्स गेले नसले पाहिजेत. कंपल्सरी या टॉपिकचे मार्क्स मिळालेच पाहिजेत. ओके. नीटला कमीत कमी या टॉपिकवर 2 क्वेश्चन असतात, मेन्सला कमीत कमी 1 क्वेश्चन असतोच. त्यामुळे 4 आणि 8 मार्क्स हे कंपल्सरी मिळाले पाहिजेत. सीईटीला देखील या टॉपिकवर 2 ते 3 क्वेश्चन असू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, आतापर्यंत जे सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय ती एक कन्सेप्ट बघूया. आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय, तर याच्या अगोदर आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय बघितलेलं आहे. आयोनायझेशन एनर्जी, आयोनायझेशन एनर्जीलाच दुसरं नाव काय आहे, बाइंडिंग एनर्जी. आठवतंय काय बघा, आयोनायझेशन एनर्जीलाच आपण काय म्हणतो, बाइंडिंग एनर्जी असे म्हणतो. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, तर मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन टू द इलेक्ट्रॉन इन ग्राउंड स्टेट सो दॅट इट एस्केप फ्रॉम द ॲटम ऑर इट बिकम फ्री फ्रॉम द ॲटम. बरोबर आहे ना. म्हणजे ऍटम मधून ग्राउंड स्टेटमध्ये फिरणाऱ्या ग्राउंड स्टेटमध्ये म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला पूर्णपणे त्या ऍटम मधून बाहेर काढण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्या एनर्जीला आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतो. आणि ती किती असते, एक्झॅक्टली 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते आयोनायझेशन एनर्जी. आता ही जी एनर्जी आहे ना, ती काय करू शकतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करून देखील प्रोड्यूस करू शकतो. आता तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती असेल, आपण सांगितलेले आहे की एखाद्या इलेक्ट्रॉनला काय करू शकतो, सर्टन पीडी मधून ऍक्सेलरेट करू शकतो. ओके. सर्टन पीडी मधून म्हणजे समजा हे पीडी मधून ऍक्सेलरेट करायचं म्हणजे काय, ही पॉझिटिव्हली चार्ज प्लेट, ही निगेटिव्हली चार्ज प्लेट, मध्ये इलेक्ट्रॉन जर ठेवला तर निगेटिव्ह मध्ये रिपल्शन होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन प्रोड्यूस होतं. या दोन प्लेट मध्ये काय असणार आहे, काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. आणि या पीडी मुळे काय होणार आहे, हा इलेक्ट्रॉन सुरुवातीला रेस्ट मध्ये असेल तर या रिपल्शन मुळे किंवा इकडच्या अट्रॅक्शन मुळे हा इलेक्ट्रॉन काय होणार, ऍक्सेलरेट होणार. ओके. ऍक्सेलरेट होणार म्हणजे व्हेलॉसिटी वाढत जाणार, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी वाढत जाणार आहे. ओके. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन सर्टन पीडी मध्ये ठेवला तर तो ऍक्सेलरेट होतो आणि त्याला सर्टन कायनेटिक एनर्जी मिळते. ठीक आहे. तर आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय बघा. Ionization potential is defined as ionization potential is defined as the potential difference through which electron should be accelerated. Electron should be accelerated. बघा, potential difference through which electron should be accelerated so that it gets एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी. लक्षात येते का बघा, इलेक्ट्रॉनला सर्टन पोटेन्शियल डिफरन्स मध्ये ठेवला, सुरुवातीला रेस्ट मध्ये असेल तर त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार, सर्टन कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. बरोबर आहे ना. सो आयोनायझेशन पोटेन्शियल इज डिफाइंड एज पोटेन्शियल डिफरन्स थ्रू विच इलेक्ट्रॉन शुड बी एक्सेलरेटेड सो दॅट इट गेट्स कायनेटिक एनर्जी इक्वल टू आयोनायझेशन एनर्जी is called as ionization energy is called as ionization potential. म्हणजे लक्षात येते का बघा, आयोनायझेशन एनर्जी किती आहे, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे ही आयोनायझेशन एनर्जी एवढी कायनेटिक एनर्जी मिळण्यासाठी किती पीडी मधून त्याला ऍक्सेलरेट करावं लागेल. ओके. किती पीडी मधून ऍक्सेलरेट करावं लागेल त्याला काय म्हणतो आपण, आयोनायझेशन पोटेन्शियल असं म्हणतो. लक्षात आलं. आयोनायझेशन पोटेन्शियल
आयोनायझेशन एनर्जी एवढी एनर्जी मिळण्यासाठी त्या इलेक्ट्रॉनला किती पोटेन्शियल डिफरन्स मधून ऍक्सलरेट करावं लागेल, त्याला आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतो. ओके. आता हे आयोनायझेशन पोटेन्शियल कसं काढायचं, तर आपल्याला माहित आहे व्हेन इलेक्ट्रॉन इज ऍक्सलरेटेड थ्रू पीडीव्ही, इलेक्ट्रॉन इज accelerated through potential difference फी या पीडी मधून ऍक्सलरेट केला तर त्याच्यामध्ये किती कायनेटिक एनर्जी निर्माण होते, ई इंटू फी एवढी कायनेटिक एनर्जी जूल मध्ये निर्माण होते. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई इंटू व्ही. हे कुठून फॉर्म्युला आला, आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल नावाची टॉपिक बघितलेला आहे, त्या टॉपिक मधून फॉर्म्युला आलेला आहे. ओके. किंवा आता सांगायचं झालं तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू क्यू इंटू फी. हा फॉर्म्युला कुठून येतो, वर्क एनर्जी थेरम मधून येतो. कारण वर्क डन इज इक्वल टू काय असतं, चेंज इन कायनेटिक एनर्जी असतं. डायरेक्ट इथं फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कसा येतोय बघा, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता क्यू हा चार्ज फी या पीडी मधून ऍक्सलरेट केला तर वर्क डन किती होतं, क्यू व्ही. कारण फी म्हणजेच काय असतं, डब्ल्यू बाय क्यू असतं. पीडी म्हणजे वर्क डन पर युनिट चार्ज असतं ना, म्हणजे वर्क डन बरोबर क्यू व्ही होणार, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. सो क्यू व्ही इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. आता हा इलेक्ट्रॉन स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आहे, त्याच्यामुळे इनिशियल कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, 0 येणार आहे. तर फायनल कायनेटिक एनर्जी बरोबर क्यू व्ही असा फॉर्म्युला असतो. आता इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे, ई आहे, आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, व्ही आहे, आणि त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी किती येणार आहे, ई व्ही. लक्षात येत आहे. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनला फी या पीडी मधून ऍक्सलरेट केला तर त्याला कायनेटिक एनर्जी किती तयार होते, ई व्ही इतकी, ही जूल मध्ये. आणि हीच कायनेटिक एनर्जी अशी पण लिहू शकतो, इज इक्वल टू फी इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि हे देखील मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलंय नेहमी, इलेक्ट्रॉनच्या बाबतीत जेवढं ऍक्सलरेटिंग पीडी असतो तेवढीच कायनेटिक एनर्जी असते. जेवढा म्हणजे दोन्हीचे व्हॅल्यू काय असतात, नेहमी सेम असतात, फक्त एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पाहिजे. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनला 10 व्होल्ट मधून ऍक्सलरेट केला तर त्याला एनर्जी किती मिळते, 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉनला हा शॉर्टकटच आहे, हा नेहमी लक्षात ठेवायचा. एखाद्या इलेक्ट्रॉनला 100 व्होल्ट मधून ऍक्सलरेट केला तर त्याच्यामध्ये किती कायनेटिक एनर्जी निर्माण होणार, 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तसं आपल्याला किती एनर्जी द्यावी लागणार आहे, कायनेटिक एनर्जी 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी द्यावी लागते ना. आयोनायझेशन एनर्जी किती आहे, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट कायनेटिक एनर्जी. त्याच्यामुळं आयोनायझेशन पोटेन्शियल त्याच्यामुळे किती येणार आहे, देअरफॉर फी इज इक्वल टू 13.6. त्याच्यामुळे आयोनायझेशन पोटेन्शियल किती येतं, 13.6 व्होल्ट. कारण जेवढी कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट असते तेवढंच काय असतं, ऍक्सलरेटिंग पीडी व्होल्ट मध्ये असतो. तर अशा प्रकारे ही आयोनायझेशन पोटेन्शियलची कन्सेप्ट आहे. हे लक्षात येते का बघा. लक्षात येत नसेल तर व्हिडिओ रिपीटेडली बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. थोडंसं मी फास्ट सांगितलेलं असेल कदाचित. आयोनायझेशन पोटेन्शियल बोर्ड एक्झामला आली तर हे खालचं डेरिव्हेशन काय लिहायची गरज नाही, फक्त आयोनायझेशन पोटेन्शियलची डेफिनेशन आली तर येऊ शकते. ओके. तर आयोनायझेशन पोटेन्शियल इज डिफाइंड ॲज पोटेन्शियल थ्रू विच इलेक्ट्रॉन शुड बी ऍक्सलरेटेड so that it gets kinetic energy equal to ionization energy. आयोनायझेशन एनर्जी एवढी एनर्जी मिळण्यासाठी इलेक्ट्रॉनला किती पीडी मधून ऍक्सलरेट करावा लागेल, तो पीडी जो आहे ना त्याला आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणायचं. व्हेरी सिंपल. ओके. काय सांगितलं लक्षात येत आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे, दॅट इज लिमिटेशन्स ऑफ दी बोहर्स मॉडेल. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्ड एक्झाम मध्ये हा डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. फ्रॉम बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू हा खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा काही वेळेला एमसीक्यू मध्ये याच्यामधले लिमिटेशन्स विचारले जाऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज लिमिटेशन ऑफ बोहर्स मॉडेल और विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द लिमिटेशन ऑफ बोहर्स मॉडेल. तर त्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे बघा. लिमिटेशन्स ऑफ बोहर्स मॉडेल. लिमिटेशन ऑफ बोहर्स मॉडेल. आता बोहरच्या मॉडेलचे लिमिटेशन काय आहेत. फर्स्ट लिमिटेशन जे सगळ्यांना माहिती आहे, काय,
बोहरचं ॲटॉमिक मॉडेल फक्त हायड्रोजन किंवा हायड्रोजन लाईक ॲटमलाच आपण वापरू शकतो. मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम जे आहेत ज्याच्यामध्ये 2, 3, 4 इलेक्ट्रॉन वगैरे आहेत त्याला अप्लाय करू शकत नाही. दॅट इज द बेसिक लिमिटेशन. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल is applicable only to hydrogen atom or hydrogen like atoms. Okay, it is not applicable to multi-electron atoms. हा फर्स्ट पॉइंट खूप इझी आहे. ओके, सेकंड पॉइंट, बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये काय सांगितलंय की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व विदाउट रेडिएटिंग एनर्जी इन दोज सर्क्युलर ऑर्बिट इन विच अँग्युलर मोमेंटम इज मल्टिपल इंटिग्रल ऑफ h/2π. परंतु ते तसंच का होतं हे बोहरच्या मॉडेलमध्ये सांगितलेलं नाहीये. म्हणजे काही ठराविक ऑर्बिटमध्ये फिरत असताना इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करत नाही एवढं सांगितलं, परंतु ते का, कशामुळं, त्या ऑर्बिटमध्येच फिरत असताना एनर्जी का रेडिएट करत नाही, इतर आदल्या मधल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना एनर्जी का रेडिएट करतो. ठीक आहे, हे याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही, फक्त स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, सो नो एक्सप्लेनेशन इज गिवन रिगार्डिंग, no explanation is given regarding phi electron doesn't radiate energy phi electron doesn't radiate energy while revolving in certain stable orbits. म्हणजे काही ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना, सर्टन स्टेबल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असताना इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करत नाही. त्याच्यामध्ये फक्त एवढं सांगितलं की ज्याचा अँग्युलर मोमेंटम nh/2π असतं त्या ऑर्बिटमध्ये एनर्जी रेडिएट करत नाही. परंतु तसं का होतं याचं एक्सप्लेनेशन कुठेही नाहीये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, third limitation is that some the intensities of emission lines are seem to different from line to line and Bohr's model had no explanation to this. आता इमिशन लाईन ज्या आहेत त्या काय इमिट होतात वगैरे सांगितलंय, परंतु इमिशन लाईनच्या इंटेन्सिटीज ज्या आहेत त्या डिफरंट आहेत, लाईन टू लाईन डिफरंट होतात, परंतु त्या इंटेन्सिटीज का डिफरंट होतात हे याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये. ठीक आहे, बाकीचा पार्ट काय करूया, लिमिटेशन्स ऑफ बोहर्स मॉडेल्स हे बाकीचा पार्ट जो आहे तो आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया.